नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण हा असा सुंदर असा लटकन डिझाइन कसा तयार होतो ते बघणार आहोत. तर हा लटकन डिझाइन मी 2 कलरच्या कापडापासून बनवला आहे. खूप सुंदर आहे. तर सुरुवात करूया. तर याच्यासाठी मी घेतलेला आहे 5 बाय 5 इंचाचे गुलाबी कलरचे 2 कापड घेतलेले आहेत आणि हा ग्रीन कलरचा एक घेतलेला आहे. म्हणजे 3 कापडापासून हा लटकन डिझाइन बनतो. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, वरचा जो एक कापड आहे त्याचा आपण असे त्रिकोण बनवून घ्यायचा. 3ही कापडांचे असे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता मी दुसरा पण घेतलेला आहे, त्याला देखील आपण शिलाई मारून घेऊयात. तुम्हाला जर असे नवनवीन डिझाईन्सचे व्हिडिओ हवे असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन जाईल आणि तुमच्याकडून व्हिडिओ मिस होणार नाही आणि डिझाईन पण तुम्हाला बघता येईल. तर 3ही कापडाचे त्रिकोण करून आपण शिलाई मारून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक द्या आणि तुमच्या शिवणकाम करणाऱ्या कोणत्याही मैत्रिणींना शेअर करा. तर अशा प्रकारे हे पहा. अशा प्रकारे आपल्याला गुलाबी कलरचे 2 त्रिकोण समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि ग्रीन कलरचा तो वरती आडवा ठेवून घ्यायचा आहे आणि वरती फक्त टच देण्यासाठी शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ठेवून जे पिंक कलरचं कापड आहे ते असं असं फोल्ड करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि शिलाई मारायची आहे. सेम या बाजूचे देखील त्याचप्रमाणे ठेवून व्यवस्थित शिलाईवर फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिथून शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर आता आपल्याला पुन्हा एक फोल्ड घालून घ्यायचं आहे सेंटरमध्ये. हे पहा, अशा पद्धतीने हे फोल्ड मारून घ्यायचे आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे. खूप सोप्या पद्धतीचं लटकन आहे. नवीन शिकणारे देखील सहज करू शकतील अशा पद्धतीचा हा लटकन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर आपल्याला जी नॉक घ्यायची आहे, बांधायची असते ती बांधणी आणि ती लेसमध्ये घालायची आहे आणि पुन्हा एक फोल्ड करून आपल्याला लास्ट फायनल टच द्यायचा आहे. ही शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा कापड असलेलं जे फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लटकन परतवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे परतवल्यानंतर ही डिझाईन तयार झालेली असेल. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि डिझाईन जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे पहा, अशा प्रकारे ह्याचा लूक दिसेल. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.